चला, आज आपल्याला संकल्प ध्यान करायचं आहे. संकल्पाचं अतिशय महत्व आहे. कारण पूर्ण ब्रह्मांड हे संकल्पानेच निर्माण झालेलं आहे. इंटेन्शन शिवाय या ब्रह्मांडात एकही गोष्ट होत नाही. आपलं आयुष्य सुद्धा आपल्या इंटेन्शननी, आपल्या विचारांनी, जे काही आपण विचार करतो, इमोशन्स निर्माण करतो, जे काही पेरतो, तेच आपल्या वाट्यास येतं. बऱ्याचदा गोष्टी आपल्याला असं वाटतात की नको त्या आयुष्यात गोष्टी घडत आहेत, पण या आपणच मागून घेतलेल्या असतात. तर हे आपले संकल्प असतात. भले ते जन्म घेण्याच्या आधीचे असू देत किंवा हा जन्म जीवन जगत असतानाचे असू देत. इतकं संकल्पाला महत्व आहे. अनकॉन्शियसली आपण विचार क्रिएट करतो. विचारांनी इमोशन्स तयार होतात, शब्द तयार होतात. त्याला एक ऊर्जा येते, फ्रिक्वेन्सी येते आणि या ऊर्जेमुळे जे काही आपल्या आयुष्यात येतं ते त्या ऊर्जेलाच रेझोनेट करणारं असतं. म्हणून मग आपल्याला हवे ते संकल्प जर आपण पेरले, तर आपल्याला हवं तसं आयुष्य निर्माण करता येतं. कारण आपल्याला जर आंबा खायचा असेल, तर आपण आंबा बीज लावलं, तेच उगवतं आणि तीच फळं आपल्याला खायला मिळतात. तर चला, तर आता वेळ न घालवता आपण एक संकल्प ध्यान करायचं आहे आणि हे प्रतिपदा संकल्प ध्यान आहे. तर प्रतिपदेची पण मी माहिती देते आणि हळूहळू त्याप्रमाणे आपल्याला ज्या काही सूचना आहेत त्या तुम्ही तशा व्हिज्युअलाइज करत चला. प्रतिपदा म्हणजे पौर्णिमे आणि अमावस्येला आपण बघतो पौर्णिमा आणि अमावस्या या सागराच्या भरतीला आणि उन्नतीला कारणीभूत असतात. या दोन्ही दिवशी काही विशिष्ट ऊर्जा पृथ्वी तलावावर येत असते आणि याच ऊर्जेचा उपयोग आपण ध्यानात करून घेणार आहोत. चला, तर शांतपणे डोळे मिटून घ्या. एक सहज अवस्थेत या. एक दीर्घ श्वास घेऊया आणि शांतपणे सोडूया. आणि एक दीर्घ श्वास घेऊया. मारपणे सोडूया. असा वाटेल शरीरातील सगळी निगेटिव्हिटी दूर झाली. अजून एक दीर्घ श्वास घेऊया आणि हळुवारपणे सोडूया. पौर्णिमा म्हणजे फुल मून. आपल्याला आयुष्यात जे काही करायचं असतं, त्याचे संकल्प पूर्ण
कोणत्या गोष्टी होण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याची पूर्तता होण्यास पौर्णिमेची ऊर्जा कारणीभूत होते. त्यामुळं पौर्णिमेनंतर येणारी प्रतिपदा अशा ज्या आपण गोष्टी सुरू केल्या आहेत, आपल्या आयुष्यात घडत आहेत, त्या पूर्ण झाल्याचे संकल्प करूयात. अमावस्यानंतर नवीन मून आकाशात हळूहळू वाढत जातो. त्यामुळे आपल्याला ज्या ज्या गोष्टी नवीन घडल्या आहेत त्याची सुरुवात अमावस्येनंतर येणाऱ्या संकल्प ध्यानात करतात. चला संकल्प ध्यान करताना आपली डावी नाकपुडी हवी आहे किंवा सूक्ष्म नाडी. प्रतिपदेचे संकल्प करताना उजव्या कुशीवर झोपून डावी नाकपुडी सुरू करायची आहे. ही चंद्र नाडी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी अधिकाधिक ऊर्जा देते. प्रतिपदेची निसर्गातील ऊर्जा आपल्या संकल्पावर शीघ्र फलदायी ठरते. त्यामुळे तुम्ही शक्य असल्यास उजव्या कुशीवर हळूवारपणे बसल्याने म्हणजे डावी नाकपुडी सुरू होईल आणि श्वासावर लक्ष केंद्रित करावे. श्वास येत आहे आणि श्वास जात आहे. डाव्या नाकपुडीतून हा श्वास सुरू आहे का हे हळूवारपणे चेक करून घ्या. हाताचा अंगठा डाव्या नाकपुडी जवळ नेऊन श्वासाला फील करा आणि श्वास येत आहे का जात आहे बघा. श्वास येत आहे आणि श्वास जात आहे.
आता आपल्याला 3 टप्प्यात हे ध्यान करायचं आहे. नवीन संकल्प पेरताना प्रथम आपण आपल्या भूतकाळातील काही गोष्टी डिलीट करून टाकूयात. नको असणाऱ्या घटना आपल्याला आज सुद्धा त्रासदायक ठरत असतील, दुःख आणि क्लेश देत असतील, त्यामुळं काही शारीरिक आणि मानसिक यातना होत असतील, तर अशा गोष्टी आज आपण डिलीट करून टाकूया. म्हणजे आपलं शरीराचे सर्व 7 ऑराज, पंचकोश सर्व शुद्ध होईल. पृथ्वी आता 5व्या डायमेन्शन मध्ये गेलेली आहे. त्यामुळे खूप खूप चांगल्या गोष्टी आपल्या बाबत घडत आहे. या 5व्या डायमेन्शन मध्ये आपणही प्रवेश केला आहे. त्यामुळे आपण आपला क्रिएटरचा रोल अनुभवत आहोत. अहम ब्रह्मास्मि. मला जे जे हवं आहे ते आता आपण क्रिएट करू शकतो. स्वतःच आपण क्रिएटर आहोत. म्हणूनच आपण आता जे काही आपल्याला हवं आहे ते सर्व काही मिळवू शकतो. भूतकाळ पूर्णपणे पुसून टाकूया. चला 3 घटना भूतकाळातल्या अशा घ्यायच्या आहेत की एखाद्या बोर्डवर डस्टरने जसं पुसतो आपण तशा त्या घटना आठवून डस्टरने पुसायच्या आहेत. दूर दूर त्याला फेकून द्यायचं आहे. अशा घटनांवर उडी मारायची आहे. आणि या घटना आपल्याला कशा घडल्यास हव्या होत्या त्या तशाच घडलेल्या भूतकाळात व्हिज्युअलाइज करायच्या आहेत. डाव्या हाताला घडलेली घटना डस्टरने पुसायची, क्रॉस मारायची, दूर दूर तिला फेकून टाकायचं आणि त्याच वेळेला उजव्या हाताकडे आपल्याला ती घटना कशी घडली होती, हवी होती तशी ते बघायचं आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. चला
पहिली घटना आठवूया. क्रॉस, वेस्टर्न क्लिन्झिंग, दूर फेकणे. आणि हवी असलेली ती घटना हवी तशीच घडली आहे. अगदी आपल्या मनाप्रमाणे घडली आहे. खूप आनंद वाटतोय. मला हवी आहे तशीच ती घटना घडली आहे. चला अजून 2 घटना तुमच्या आयुष्यातल्या व्हिज्युअलाइज करा आणि त्या हव्या आहेत तशाच घडल्यात एक क्रिएट आपण करूया. दुसरी घटना. खूप आनंद वाटत आहे. अगदी आपल्याला हवी तशीच ती घटना घडली. आता ती घटना बदलूयात आपण. दूर निघून गेली आहे घडलेली घटना. नको ती घटना गेली लांब दूर. मी बदलवली आहे मला हवी तशी. बिकॉज आय एम द क्रिएटर. मी निर्माण करता आहे. दूर निघून गेलीये, फुली मारलीये, पुसून टाकली आणि आता बघा इकडे ही घटना अशी घडली आहे अगदी मला हवी तशी. किती सुंदर ती घटना घडली आहे. मी बदलवली आहे. आता या घटनेचे परिणाम मला चांगलेच उपभोगायला मिळणार आहे. गेले ते दिवस, गेला तो भूतकाळ. आता मला आहे तो स्वच्छ सुंदर आनंदमय वर्तमान काळ आणि फायदेच फायदे. चला या सर्व निर्मितीचा आनंद उपभोगूयात. खूप खूप कृतार्थ वाटतंय मला. माझी निर्मिती क्षमता द्विगुणित झाली आहे. आनंदाचे तुषार माझ्या अंगावर पडत आहेत. खूप सुंदर वर्तमान काळ आहे. मला हवे आहे तसेच सगळे घडत आहे. माझे सर्व विचार पॉझिटिव्ह येत आहे. माझा वर्तमान काळ मी आता घडवत आहे. अगदी मला हवा आहे तसाच काळ चालू आहे. जीवन सुरू आहे. जीवनातील प्रत्येक घटना आणि घटना मला हवी आहे तशीच घडवायला लागली आहे. प्रत्येक विचार पॉझिटिव्ह,
अगदी निगेटिव्ह विचार आलाच तर तो सुद्धा पॉझिटिव्हच फायदा देत आहे. कारण माझ्या भोवती एक सुंदर गोल्डन प्रोटेक्टिव्ह लेयर आहे. पूर्ण आकृती प्रोटेक्टिव्ह कवच मी निर्माण केलं आहे. हा गोल्डन कवचामधून माझ्यापर्यंत मला जे जे हवं आहे, ज्या ज्या व्यक्ती माझ्या फायद्याच्या आहेत, त्याच माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. जी ऊर्जा माझ्या फायद्याची आहे, तीच ऊर्जा माझ्या आजूबाजूला पोहोचत आहे. त्याच गोष्टी, त्याच घटना, जे काही मला हवं आहे तेच या गोल्डन अंडाकृती प्रोटेक्टिव्ह कवचातून माझ्यापर्यंत पोहोचत आहे. खूप आनंदात आहे मी. मध्ये आहे. या अंडाकृती प्रोटेक्टिव्ह शेलमध्ये स्वच्छ पांढरा प्रकाशात मी आहे. माझे अस्तित्व पूर्ण पांढरं प्रकाश आहे. शब्द, भावना, इमोशन्स सर्व काही प्रकाशमय, स्वच्छ, सुंदर. माझ्या शरीराचे पाचही कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश सर्व काही पॉझिटिव्ह, स्वच्छ, सुंदर, निर्मळ. माझ्या आजूबाजूचे सर्व ऑराचे लेयर खूप खूप स्ट्रॉंग झाले आहेत. सर्व काही व्यवस्थित सुदृढ अवस्थेत आहेत. माझी एथरिक बॉडी, इमोशन बॉडी, मेंटल बॉडी, ॲस्ट्रल बॉडी, कार्मिक बॉडी, एंजेलिक बॉडी आणि एथरिक बॉडी सर्व काही सुदृढ अवस्थेत आहेत. पूर्णपणे हिलिंग झालेलं आहे आणि मी पूर्णपणे ब्लिसमय आहे. माझे अस्तित्व ब्लिसमय, अतिशय परमानंदात आहे. माझ्या वर्तमान काळाचे संकल्प मी
पेरले आहेत ते सफल झाले आहे. माझा भूतकाळ मी हवा तसा क्रिएट केला. माझा वर्तमान काळ हवा तसा क्रिएट झालेला आहे. सर्व काही संकल्प फलित झालेले आहेत. आता मी तिसऱ्या टप्प्यात संकल्प पेरणार आहे. माझ्या येणाऱ्या भविष्य काळाचे पूर्ण संकल्प मी फलित झालेले आहे. मी केलेले भविष्य काळातील संकल्प सुद्धा फलित झाले आहे. भविष्य काळात काय काय हवं आहे ते पूर्ण झाल्याचं बघूया. काय आहे भविष्य काळात महत्वाच्या 3 घटना बघूया आणि सफल झाल्या बघूया. चला निसर्गातील पावर आपल्या बरोबर आहे. प्रतिपदेची शक्ती काम करत आहे. आणि आता जे संकल्प आपण पेरत आहोत ते सफलच झालेले आहे. सगळं काही पॉझिटिव्ह होत आहे. पूर्णपणे भविष्य काळ सुंदर राखीव देखीव केला होता. की जसे संकल्प पेरले होते बदला तसेच घडून गेले आहे. तशाच घटना घडलेल्या आहेत. पहिली घटना सफल झालेली बघायची आहे. माझ्या निर्मिती क्षमतेला नंतर किती पटकन आणि लवकर घडून आली. दुसरी घटना किती आयुष्य सोपं आहे. व ते क्रिएट करण्याची शक्ती आपल्याकडे. दुसरी घटना संकल्पामध्ये काही शक्ती आहे.
काय संकल्प पेरले होते? काळ बदलल्याचे ते केल्याचे आणि भविष्यकाळात काय काय घटना हव्या आहेत त्याचे संकल्प पूर्ण झाल्याबद्दल स्वतःच्या शक्तीचे धन्यवाद. सर्व काही ऊर्जेचे धन्यवाद. 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 श्वासात लक्ष ठेवायचं आहे. श्वास येत आहे. श्वास जात आहे. ब्रह्मास्मि श्वास चालू आहे. म्हणजे अस्तित्व फक्त चेतनामय आहे. फक्त चेतनामय. श्वास येत आहे आणि श्वास जात आहे. ब्रह्मांड श्वास घेत आहे. ब्रह्मांडातील